हा जॉर्ज प्रथम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता. त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे. खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम. जॉर्ज पंचमच्या समोर रवींद्रनाथ टागोर उभे आहेत आणि जॉर्ज पंचमची स्तुती गात आहेत. काय स्तुती गात आहेत? जन गण मन अधिनायक जय. कोण? जॉर्ज पंचम. 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं. 1911 मध्ये देश स्वतंत्र नव्हता. रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं. कोणासमोर गायलंय? जॉर्ज पंचम समोर गायलं. हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता. त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे, राष्ट्राला संबोधून नाही. पुढे भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल. म्हणून विषय आहे मान अपमान विषय हे विश्लेषण आहे. अपमान करण्याचा विषय नाही. सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणत असाल तर मग ते दुर्दैव. मराठा नाव कशासाठी घेतलं जातं? रामगिरी महाराज तुम्हाला हे झोमतं का? तुम्हाला का वंदे मातरम गोड वाटतं? वंदे मातरम आणि शेंडी कात्रम हाच धंदा तुम्हाला करायचा आहे का? तुमच्या भारतीय संविधानाला किंवा भारतीय तिरंग्याला जे जे विरोध करतात, जे विरोध करणार आहेत, ते सगळे देशद्रोही आहेत. यांना राष्ट्रगीत मान्य नाही, यांना भारतीय तिरंगा सुद्धा मान्य नाही, यांना संविधान मान्य नाही, यांना या देशातलं जे राष्ट्रीय प्रतीक आहेत, सगळ्या जाती धर्माच्या लोकांची आम्ही भारतीय म्हणून संपूर्ण देशवासियांची ज्या गोष्टीबद्दल मनातून प्रचंड सद्भावना आहे आणि ज्या तत्वावर हा देश चालतो, त्याला यांचा विरोध का? खरं तर रामगिरी महाराज असतील किंवा राष्ट्रगीताला, तुमच्या भारतीय संविधानाला किंवा भारतीय तिरंग्याला जे जे विरोध करतात, जे विरोध करणार आहेत, ते सगळे देशद्रोही आहेत, हे प्रामुख्यानं सांगावं लागेल. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. का पंजाबचं नाव घेतलं जातं? का सिंधूचं नाव घेतलं जातं? गुजरातचं नाव कशासाठी घेतलं जातं आणि मराठा नाव कशासाठी घेतलं जातं? रामगिरी महाराज तुम्हाला हे झोमतं का? तुम्हाला का वंदे मातरम गोड वाटतं? वंदे मातरम आणि शेंडी कात्रम हाच धंदा तुम्हाला करायचा आहे का? या देशातील तमाम जनतेला ज्या पद्धतीनं राष्ट्रगीत महत्वाचं वाटतं, राष्ट्रगीत म्हणताना सुद्धा भारताच्या सीमेवरच्या त्या सैनिकाला जाऊन विचारा की त्या राष्ट्रगीताबद्दल किती प्रचंड अभिमान आहे. रामगिरी महाराज कुणाची तरी वकिली किंवा कुणाची तरी दलाली करण्यासाठी किंवा धार्मिक विद्वेष पसरवण्यासाठी आमच्या भारतीयांच्या राष्ट्रगीतावर तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. माणूस म्हणून तुम्ही जन्माला आलात त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही राष्ट्रगीत ऐकत आलेला आहात. तुमचं वय किती आम्हाला माहित नाही, पण ज्या वयाचे तुम्ही आहात आजपर्यंत राष्ट्रगीत म्हणताना तुम्हाला सावधान उभं राहावं लागत होतं. ते राष्ट्रगीत या देशाचा बहुमान आहे, सन्मान आहे. का मिरच्या झोमतायत? का तुम्हाला राष्ट्रगीताचा एवढा द्वेष वाटतोय किंवा राग येतोय? त्याचं एकच कारण आहे, संघी मानसिकता. रामगिरी महाराज असो किंवा ते भिडे असो, यांना राष्ट्रगीत मान्य नाही, यांना भारतीय राज्यघटना मान्य नाही. हे सगळे लोक मनुस्मृती समर्थक आहेत. रामगिरी महाराज असेल, भिडे असेल, यांना वंदे मातरम महत्वाचं वाटतं, पण भारतीय तिरंगा किंवा राष्ट्रगीत जनगण मन महत्वाचं वाटत नाही. कारण यांच्या मनात घाणेरडी वृत्ती आणि घाणेरडे विचार आहेत. खरं तर जे जे भारतीय तिरंग्याला विरोध करतात, जे जे राष्ट्रगीताला विरोध करतात, जे जे या देशाच्या भारतीय संविधानाला विरोध करतात, आमच्यासाठी ते सगळे देशद्रोही आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
कारण हीच लोक आहेत ज्यांना विरोध करावासा वाटतो. कुणाची हिंमत नाही देशामध्ये राष्ट्रगीताला विरोध करायची, भारतीय तिरंग्याला विरोध करायची, आमच्या भारतीय संविधानाला विरोध करायची. यांची हिंमत का होते? संघी मानसिकता, मनवादी मानसिकता, विकृत मानसिकता यांच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का नाही याचं जर संशोधन केलं आणि जर कुणी तपासलं तर मेंदू नावाची 200 ग्राम ची किंमत यांना अजिबात कळणार नाही, हे मला या माध्यमातून सांगावं लागेल. मित्रांनो, याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे. मुद्दा आमच्या देशासाठी, आमच्या राष्ट्रासाठी, आमच्या स्वाभिमानासाठी फार महत्वाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त आपलं हे युट्यूब चॅनल, फेसबुक असेल फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक भारतीयांपर्यंत पाठवा. सर्वांना सप्रेम नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत. मी संतोष शिंदे. आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे की जे आपल्या राष्ट्रगीताकडे, आपल्या भारतीय तिरंग्याकडे, आपल्या संविधानाकडे वाकड्या नजरेने पाहतात त्या सगळ्या देशद्रोह्यांपासून सावधान आपण राहूयात. कारण हीच लोक दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं विष कालवत त्या ठिकाणी सुटणार आहेत. या लोकांपासून सावधान. जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता का म्हटलं जातं? काय हे म्हणण्याची उर्मी तुमच्या माझ्या मनामध्ये येते. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर लहान मुलांना 2 पावलं चालायला सांगा, नाही चालत. कारण याच राष्ट्रगीताची शिकवण आहे. ज्यावेळेस राष्ट्रगीत सुरू असतं या देशाप्रती तुम्ही सावधान पोझिशन मध्ये या देशाला नमन करायचं असतं. 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्यावेळेस भारत आपला स्वतंत्र झाला, भारतीय तिरंगा ज्यावेळेस फडकवला गेला, इथल्या प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये, त्याच्या सांडलेल्या भारतीयांच्या रक्तामध्ये हा देश न्हाऊन गेला होता. महात्मा गांधींपासून ज्यांनी या स्वातंत्र्य चळवळीसाठी आपल्या देहाचं बलिदान दिलं, त्या प्रत्येक भारतीय स्वातंत्र्याला प्रमाण मानून भारतीय नागरिकांनी स्वतःचे प्राण दिले. तुम्ही त्याची चेष्टा करताय? राष्ट्रगीताचा जन्म कसा झाला, का झाला, कशासाठी झाला? या देशाचा जन्म इथल्या भारतीयांसाठी झाला. या राष्ट्रगीताचा जन्म तुमच्या माझ्या हितासाठी झाला असं म्हणण्याची हिंमत नाहीये तुमच्यामध्ये. कारण एखाद्या देशाला एखाद्या राष्ट्रीय गीत म्हणून जर त्या देशाची उंची, त्या देशाची ओळख, त्या देशाची प्रतिमा ही कशाप्रती असते? ही स्वाभिमानाप्रती असते, सन्मानाप्रती असते. हे माहित नाही का रामगिरी महाराजांना? रामगिरी महाराज असो किंवा अजून ते कुठले गिरी महाराज असो, हे सगळे RSSचे, संघाचे, मनुवादाचे समर्थक आहेत. हे फक्त त्यांचा जातीयवादी अजेंडाच महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पसरवण्याचं काम करतात. वाचाळवीरांच्या फौजामध्ये ह्यांची उंची 1 नंबरला आहे. वारंवार वेगळी लोक वेगळ्या पद्धतीनं भाष्य करतात. ते चांगलं बोलतात, ते वाईट बोलतात, याच्याशी मला काही देणं घेणं नाही. ते आमच्या देशाप्रती वाईट बोलतात. हे राज्याच्या सरकारला का कळत नाही? खर तर राष्ट्रगीत नको म्हणणं हा राष्ट्रगीताचा अवमान आहे. रामगिरी महाराजांवर खर तर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याने राष्ट्रगीताचा अवमान केला. कोण आहेत हे? कोण विचारतं यांना? रामगिरी महाराजांना कोण ओळखतं? फक्त वाचाळ गप्पा मारल्या म्हणून त्यांना मीडियामध्ये स्पेस मिळतो आणि मग ह्यांची ओळख नावाची एक संकल्पना विनाकारण व्हायरल होते आणि यांच्या चेहऱ्याला किंमत मिळते. यांच्या शब्दाला काडीची किंमत नाही, तसं यांच्या भूमिकेला पण काडीची किंमत नाही. पण हे वाचाळ भूमिका मांडतात, हे चुकीची भूमिका मांडतात आणि धर्माच्या नावावर आम्ही त्यांना सर्वश्रेष्ठ मानतो, आम्ही त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि हे लोक देशाची बदनामी करतात. आम्हाला हे कदापिही मान्य नाही. भारताचा तिरंगा असेल, भारतीय संविधान असेल किंवा भारताचं राष्ट्रगीत असेल,
तुमच्या माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. जनगण मन म्हणल्यानंतर 12 हत्तीचं बळ प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या ठिकाणी निर्माण होतं. भारतीय तिरंगा बघितल्यानंतर हा हात आपल्या कपाळावर त्या भारतीय तिरंग्याला सेल्यूट करण्यासाठी हात वर उचलला जातो. राष्ट्रगीत असेल किंवा भारतीय तिरंगा असेल त्याची किती किंमत आणि जगभरामध्ये भारताची हिंमत हे किती आहे हे भारतीय सैनिकाला जाऊन विचारा. भारतीय तिरंगा जरी दिसला किंवा राष्ट्रगीत सुरू झालं, परदेशात सुद्धा ज्यावेळेस आपले खेळाडू जातात, क्रिकेटर जातात किंवा कुठलेही नेता, अभिनेता, कलाकार, खेळाडू ज्यावेळेस जातो त्या त्या देशात तिथली लोक भारताला सगळ्यात गर्वाने पाहतात. ही किंमत आहे भारताची, ही इथल्या भारतीयांमुळे आहे. रामगिरी महाराजाच्या वाचाळ गप्पामुळे अजिबात नाही. रामगिरी महाराजांनी राष्ट्रगीताबद्दल जे वक्तव्य केलं अत्यंत निंदनीय आहे. रामगिरी महाराजांचा मी एक भारतीय म्हणून तीव्र शब्दात निषेध करतो. माफी मागावी लागेल ह्या रामगिरी महाराजांना, एवढंच या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.